उल्हासनगर महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आता शहरातील तब्बल 2200 दिव्यांगांना बसला। एप्रिल महिन्याचे मानधन मे महिन्याची 18 तारीख उलटूनही जमा न झाल्याने दिव्यांगांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती। प्रशासनाकडून अजून बजेट आलेले नाही असे कारण दिले जात असल्याने दिव्यांगांनी मनपा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। उल्हासनगर महापालिकेकडून शहरातील सुमारे 2200 दिव्यांगांना दरमहा प्रत्येकी 2200 रुपयाचे मानधन दिले जाते। मात्र एप्रिल महिन्याचे मानधन न मिळाल्याने अनेक दिव्यांगांना औषधोपचार, घरखर्च आणि दैनंदिन गरजांसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता। दरम्यान SIP मोहीम आणि जनगणनेच्या कामात प्रशासन व्यस्त असल्याने दिव्यांग मानधनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्या नसल्याचा आरोप करण्यात आला। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांगांची यादी वित्त विभागाकडे उशिरा पाठवण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रिया रखडल्याचे समोर आले। या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान आयुक्त मुर्दाबाद तसेच प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ॲक्च्युली त्या दिवशीच्या DBच्या अनुषंगाने जे आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळालेले आहेत की जे हॉकर झोन नाही आहे त्या हॉकर झोन क्लीन करायचे आहेत किंवा ते हटवायचे आहेत। त्या अनुषंगाने जे नगरसेवकांनी आम्हाला जे कंप्लेंट केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही संतोषनगर इथे आलेलो आहोत आणि इथले सगळे हॉकर झोनची जी आहेत गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत। जोपर्यंत त्यांना हॉकर झोन मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना गाड्या अवेलेबल करून देणार नाही आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही अजून एक निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो। त्याबद्दल आम्ही कमिशनर मॅडमला एक प्रस्ताव टाकून देतोय की एक गाडी एक व्यक्ती म्हणजे एक घर एक गाडी अशा प्रकारचं आपण काहीतरी करू शकतो का, जेणेकरून त्यांचं आधार, पॅन कार्ड आणि वोटर ID आणि राशन कार्ड असं घेऊन त्यांच्या गाडीला एक नंबर दिला तर त्यांनी एक गाडी एक घर अशा प्रकारे जर केलं तर हॉकर झोनचे पण समस्या जरा दूर होऊ शकते असं वाटतं। मॅडम, एक घर एक गाडी म्हणजे कसं काय आढळलं तुम्हाला इथे? ॲक्च्युली एका घरामध्ये 4 गाड्या लावलेल्या जातात। ठिकठिकाणी त्यांच्या गाड्या बघितलेल्या आहेत। कारण जेव्हा आम्ही सकाळपासून जी कारवाई करतोय माझ्या लोकांपासून म्हणजे आमचे जे आहेत मुकादम वगैरे यांनी जी कारवाई सकाळपासून आमची चालू आहे त्याच्यातून दिसलेलं आहे की बरेच लोक आम्हाला ते ओळखीची दिसलेले आहेत। एका ठिकाणी त्यांच्या एक गाड्या नाही आहेत तर त्यांचे 4-4, 5-5 गाड्या एका घरामधून आहेत। त्या अनुषंगाने आम्ही एक गाडी एक जर घर पकडलं तर एवढे हॉकर झोनचे जे प्रॉब्लेम आहेत तो दूर होऊ शकतो। ओके।